नमस्कार सर्वांना, जय ज्योती जय सावित्री। मी सौ संगीता प्रदीप नागापुरे, यवतमाळ। सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणेचे अध्यक्ष व संस्थापक माननीय श्री कुळधरन सर यांना माझा नमस्कार। तसेच या सावित्री शक्तीपीठ परिवारातील सर्व मान्यवर मंडळी आणि माझ्या सावित्रीच्या लेकींनो सर्वांना जय ज्योती जय सावित्री। आपण सावित्री शक्तीपीठ परिवारामध्ये एक सदर सुरू केलेला आहे आणि त्या सदरामध्ये आज मी माझी रेसिपी दुधी भोपळ्याचे मुठिये ही रेसिपी आज आपण बघणार आहोत। आणि ह्या रेसिपीसाठी काय काय सामग्री लागते ते आता आपण बघूया। एक मी दुधी भोपळा घेतलेला आहे। दुधी भोपळा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो नंतर मी किसणीने बारीक किसणीने किसलेला आहे। 2 बाउल कणिक घेतलेली आहे, 1 बाउल तांदूळाचे पीठ घेतलेले आहे, 1 बाउल ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धा किंवा त्यापेक्षा थोडे कमी बेसन घेतलेले आहे, म्हणजे चना डाळीचे पीठ घेतलेले आहे। तेल घेतलेले आहे फोडणीसाठी किंवा त्यामध्ये टाकण्यासाठी आणि लसूण जिऱ्याची पेस्ट। आणि नंतर सगळं झाल्यानंतर आपल्याला फोडणी देण्यासाठी लागणारी सामग्री बघा। हळद, मीठ, तिखट, जिरं, तीळ आणि मोहरी आणि कढीलिंबाचे पत्ते। तर चला आता बघूया दुधी भोपळ्याचे मुठिये। त्या दुधी भोपळा घेतलेला आहे, ह्यामध्ये आता मी जेवढं बसेल तेवढं बघूया आपण। कणिक, तांदूळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, थोडं चवीपुरतं बेसन घेत असतो आपण आणि लसूण जिऱ्याची पेस्ट। यामध्ये दही सुद्धा घातली तर याची टेस्ट खूप छान येते। तर आता आपण एवढं दही घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठ घालूया, हळद घालूया। ते पूर्ण छान मिक्स करायचं आणि जशी आपण पोळीला कणिक भिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडं सैलसर करून घ्यायचं। 3-4 चमचे हे तेल घातलेलं आहे आणि आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। असा सैलसर गोळा बनविला आहे, जसा आपण कणिक भिजवतो ना त्याच्यापेक्षा पण थोडा असा सैलसर गोळा मी बनविलेला आहे। आणि याचे आता असे हाताला तेल लावून मुठिये करायचे। मी आता कुकर मध्ये घेणार आहे। कुकर घ्यायचा, त्याच्यामध्ये 1.5 ते 2 इंच गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी हे स्टँड ठेवणार आहे की जेणेकरून ते डब्यामध्ये उतरू नये। आणि या डब्याला मी तेल लावून घेत आहे। आता मी कुकर घेतला आहे, पण आपण याकरिता इडली पात्र किंवा ढोकळा पात्र असतो ना त्याचा सुद्धा उपयोग आपण करू शकतो। आणि ह्या डब्यामध्ये ते छान तेल लावल्यानंतर हे असे मुठिये करून याला पण तेलाचा हात घ्यायचा करताना। हे असे मुठिये आपण तयार केलेले आहेत त्या मिश्रणाचे आणि आता आपण हे कुकर मध्ये ठेवूया। मी गॅस चालू केलेला आहे, पाणी उकळत आलेलं आहे आणि त्यामध्ये जे आपण डायनिंग टेबलवर स्टँड ठेवतो स्टीलचं ते ठेवलं आहे की जेणेकरून यामध्ये पाणी जाणार नाही। आणि त्यावर मी एक झाकण ठेवणार आहे की जेणेकरून त्यामध्ये पाणी जाणार नाही। आणि कुकरला शिट्टी न लावता जवळपास अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे मुठिये होण्याकरता लागणार आहे। 15 ते 20 मिनिट आपण ह्याला मोठ्या फ्लेमवर ठेवूया आणि त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिट किंवा 20 मिनिट आपण ह्याला स्लो फ्लेमवर ठेवूया। आणि ते सगळं झाल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला हे फोडणी द्यायचे आहे। यासाठी जरा वेळ लागणार आहे पण पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। मैत्रिणींनो, जवळपास पाऊण तास कुकरमध्ये बिना शिट्टीची वाफ दिल्यानंतर आणि 1 तास थंड केल्यानंतर आता मी हे मुठिये कुकरमधून बाहेर काढत आहे। आता आपण चाकूने छान याचे गोल पीसेस करून घेऊया। मी मुठियांचे काप करून घेतलेले आहे। आता आपण कढईमध्ये तेल गरम करूया। यामध्ये मोहरी, तीळ भरपूर घातले की छान चव येते। छान हे तडतडलं, लिंबाचा पाला घालूया।
ह्यामध्ये कांदा सुद्धा आवडत असेल तर कांदा सुद्धा घालू शकता। आता एक आपण वाफ येऊ देऊया 2 ते 3 मिनिट आणि मग हे खाण्यासाठी तयार। मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे 2 ते 3 मिनिट वाफ आल्यानंतर ही रेसिपी आपली दुधी भोपळ्याची तयार झालेली आहे। खूप स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे। मैत्रिणींनो, अशा प्रकारे ही दुधी भोपळ्याची मुठीये रेसिपी आपली तयार झालेली आहे। हे मुठीये आपण टोमॅटो केचप किंवा लिंबूच्या लोणच्या बरोबर टेस्ट करू शकतो, खाऊ शकतो। अशी ही स्वादिष्ट रेसिपी आपण नक्की ट्राय करा। धन्यवाद।